नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ग्रामीण बाज असलेला एक महत्त्वाचा नेता, महाराष्ट्राच्या मातीशी आणि शेतीशी नाळ जोडलेले एक महत्त्वाचे नाव म्हणजे अजितदादा पवार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्याने चर्चेत असणारे नाव म्हणजे श्री अजितदादा पवार. ते अगदी पहाटेपासून कामाला सुरुवात करायचे. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या विषयावरती ते अगदी परखडपणे स्पष्टपणे बोलायचे. त्यांचा स्वभाव अतिशय मिश्किल होता. कुठल्याही भाषणामध्ये किंवा पत्रकारांशी संवाद साधताना ते अगदी मिश्किलपणे एखादे उत्तर द्यायचे आणि सर्वांमध्ये हाशा पिकायचा. अचानक गायब होणे, नॉट रिचेबल होणे, धक्कातंत्र अशा वेगवेगळ्या कारणासाठी अजितदादा पवार हे नेहमी चर्चेत राहायचे. पण असे असले तरी सामान्य लोकांचा त्यांच्यावरती प्रचंड विश्वास होता. महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, सहकार या सर्व विषयांची अतिशय चांगल्या प्रकारे जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री अजितदादा पवार. प्रशासनावर असलेली मजबूत पकड, काम करण्याची, प्रश्न मार्गी लावण्याची हातोटी या सर्वांमुळे जनसामान्यांमध्ये कामाचा माणूस म्हणून त्यांची ख्याती होती. अजितदादा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत आपण माहिती समजून घेऊ. सर्वप्रथम 1982मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरती ते निवडून गेले. त्यावरती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून देखील ते निवडून आले. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यामध्ये तब्बल 3,30,000 मताधिक्यांनी ते लोकसभेवरती निवडून आले. आणि काही महिन्यातच राजकीय गणितं बदलली आणि काका शरद पवार यांच्यासाठी त्यांना त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 1991मध्ये त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सर्वप्रथम आमदार म्हणून ते निवडून आले. 1991 ते 2024 दरम्यान झालेल्या सर्वच विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांनी निवडणूक लढवली आणि ते तब्बल 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले. तब्बल 35पेक्षा अधिक वर्ष ते आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर अजितदादा पवार हे विक्रमी 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. उपमुख्यमंत्री पदाबरोबरच कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा, पाटबंधारे, ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, वित्त व नियोजन आणि अर्थमंत्री या महत्त्वाच्या खात्यांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. अजितदादा पवार नेहमी आपल्या भाषणामध्ये म्हणायचे की मी कामाचा माणूस आहे आणि मी लढणारा माणूस आहे. तर अशा या महत्त्वाच्या लोकनेत्याचा दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यांना आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. अजितदादा पवार या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला काय वाटतं, आपलं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.